आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सर, आपण जी लेखणी करताय आपल्या लेखणीतून अनेक पेपरला आपली प्रसिद्धी येते। खारेपाट्याचा विषय आहे, खारेपाट्याच्या विषय संदर्भात असेल, पाण्याचा असेल किंवा प्रदूषणाचा असेल, ज्या काही वाशी खारेपाट विभागामध्ये ज्या काही गोष्टी घडायला पाहिजे होत्या याच्या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने लेख लिहिता। नेमका हा प्रश्न अजूनपर्यंत सुटत का नाही, काय सांगाल? प्रथमतः खारेपाट विभाग हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अविकसित राहिलेला आहे। हेटवणा धरण, शहापाडा धरण हे मोठे धरण असूनसुद्धा मूलभूत समस्या म्हणजे पाण्याची, ती पाण्याची समस्या सुटत नाही। ह्याचं कारण अजून संपूर्ण गौड बंगाल याच्यामध्ये दिसतं। कारण जर लोकप्रतिनिधींनी मनावर आणलं तर लगेचच ही समस्या सुटू शकते, परंतु आज दिवसाआड पाणी न येता 2 दिवस आड पाणी, ते सुद्धा अशुद्ध पाणी असतं, त्यामुळे नागरिकांचं संपूर्ण आरोग्य धोक्यात येतं। साधारणपणे जेव्हा साथ पसरते त्यावेळेला संपूर्ण हॉस्पिटलमध्ये जे काही रुग्ण ॲडमिट होतात त्यांची संख्या जास्त असते, परंतु खाजगी रुग्णालयामध्ये जी काही मंडळी जाते त्यांची संख्या सरकार दरबारी जात नाही। मागील 2 वर्षामध्ये साधारणपणे 4 ते 5 कावीळ सदृश मुलांचे निधन झालेले आहे। ह्याची वास्तविक सरकार दरबारी दखल घ्यायला पाहिजे होती की कशामुळे हे होतं, दूषित पाण्यामुळेच होतं। खारेपाट्याचा प्रश्न नेमका आता जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी जर घेतला तर मला असं वाटतं कदाचित तो प्रश्न सुटू शकते। आता मागे 2 आमरण उपोषणं झाली, त्याच्यातून साधारणपणे जलसिंचनासाठी 766 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि तो निधी मंजूर 10/9 साधारणपणे 25मध्ये हा निधी मंजूर झालेला आहे, कार्यारंभ आदेश झालेला आहे आणि ह्यावेळी कालव्याचं कूपनलिका टाकून कालव्याचं काम पण सुरू झालेलं आहे। परंतु काही बातमी अशी येते की हे काम पूर्णत्वास नेण्यास काही मंडळी आडकाठी घालत आहे तिथे। तर शेतकरी मेन म्हणजे सर तशी जी शेती करणारे किंवा भाजीपाला किंवा उन्हाळ्याची जी भाजी शेती जी करणार आहे, जर त्यांना जर व्यवस्थित पाणी मिळालं तर कदाचित शेतकरी राजा होऊ शकतो। खारेपाट्यातील शेतकरी हा संपूर्ण सधन शेतकरी होऊ शकतो, कारण गेल्या वर्षीमध्ये मसदबेडीवर टरबुजाची शेती केली होती, सरेबागमध्ये बटाट्याची शेती केली होती आणि दुबार पीक तलावाच्या पाण्यावर त्यांनी दुबार पीक केलं होतं। आणि पाणी जर हा कॅनलमधून लोकांपर्यंत पोचला, शेतकऱ्यांपर्यंत पोचला, तर मला वाटतं संपूर्ण शेतकरी हा सुखी होईल। शेतकरी जर सुखी होत असेल तर त्यांना हे पाणी द्यायला कोणतीच हरकत नाही। प्रदूषणाचा सुद्धा फटका कदाचित ह्या शेतीवर बसत असेल का? कारण आजपर्यंत जे काय जवळपास ज्या कंपन्या आहेत त्यांचं सुद्धा प्रदूषण या शेतीवर होत असेल। प्रदूषणाची समस्या तर आहेच, परंतु महत्त्वाची समस्या म्हणजे आम्हाला खारेपाट विभागाला सिंचनाचं पाणी मिळालाच पाहिजे असा संपूर्ण माय भगिनींचा आग्रह आहे। आणि त्यासाठी सरकारला जी काही मागे श्रद्धांजली वाहिली, तो जे काही व्हिडिओ प्रसारित झाले त्याचा भाग म्हणून माननीय खासदार सुनील तटकरे साहेब आले आणि त्यांनी 766 कोटीचा निधी मंजूर झाला असं संपूर्ण प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे। परंतु अजूनपर्यंत हा प्रश्न सुटलाच नाही, असं का? ह्याच्यात लोकप्रतिनिधींना थोडासा आग्रह केला पाहिजे। सामान्य जनतेचा आवाज सरकार दरबारी जाण्यापेक्षा ठामपणे विधिमंडळात किंवा केंद्रामध्ये जर हा प्रश्न उपस्थित केला, वास्तविक 2 आपले छानपैकी सुशिक्षित आणि अभ्यासू खासदार आहेत, त्यांनी जर हा प्रश्न तिथं केंद्रामध्ये मांडला, आपले माननीय आमदार रविशेठ पाटील यांनी सिंचनासाठीचं पाणीचं जे काही आग्रह आहे किंवा लोकांची मागणी आहे ती जर पूर्ण करण्यासाठी विधिमंडळामध्ये आवाज उठवला तर लोकांना नक्कीच सिंचनाचं पाणी मिळेल। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।